बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर मयूर बाबर. तर दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल, अक्षय अँड आकाश. अक्षय धुमाडा अँड आकाश काणात ही सलामीची जोडी. हे दोन धुरंदर आपण पाहू शकाल न्यू स्टार मढवीपाडा टीमचे. कितकी बॉयज टीमकडनं गोलंदाज मयूर बाबर याला तुम्ही पाहू शकाल. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. आज आपण पाहतोय वैभव धूम प्लेइंग इलेव्हन मध्ये नाहीयेत. पहिला बॉल मयूर बाबरचा वाईट वादाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक मात्र ऑन झालं एका धावेनं. मयूर बाबर निश्चितच विकेट टेकर गोलंदाज आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती केतकी बॉईज खंडीपाडा टीम करता एक चांगला रोल त्याने देखील पेश केला. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. फटका फसलाय. विकास चेंडूच्या खाली पकडतोय शेल आणि समाप्त होईल मिस्टर आकाश काणात. ह्या खेळाडूचा खेळ आउट. धीरे धीरे चाल गो मैना पालघरी गावात निघ गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना खंडीले पाणी निघ गो मैना. काय जबरदस्त शेडू हाताळला गेला. वेगवान बॉल होता. गती खूप भन्नाट होती आणि त्या गतीच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम पाहायला मिळाला आणि आकाश काणात मात्र झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. न्यू बॅटर मिस्टर गणेश मडवी नावाचा बॅटर तुम्ही पाहू शकाल. इथून आपण पाहतोय धाव संख्या मात्र 1 असताना पहिली विकेट डाऊन झाली आहे. आकाश काणात जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू होता, पॉवर प्ले स्पेशालिस्ट, मात्र त्याला टेकआउटचा रस्ता दर्शवला गेला. मयूर बाबर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुढील बॉल वेगवान बॉल. काय जबरदस्त ही लेंथ पाहायला मिळाली. अगदी गुड लेन वरती चेंडूची पिचिंग आणि तिथून हलकासा मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि तो झाला सक्सेसफुल. हा डॉट बॉल येतोय. यावेळेस समोरच्या दिशेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एकनाथ टबाले आहे त्या ठिकाणी. जणू काही एकनाथ टबाले आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती, परंतु अखेरीस चेंडू अगदी निघून गेलाय. चांगला स्ट्रोक गणेश मडवीच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7 धावा. मुश्किल से भाग जाना आसान नहीं होता. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों का कुछ मिलता नहीं, यहाँ लढने वालों के कदमों में जान होता है. आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय जबरदस्त यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅक टू द बॉलर. झेल मात्र पकडला गेलाय मयूर बाबरनं आणि गणेश मडवीचा खेळ संपलाय. आउट.
अजय किरकिरे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते नंबर 4 या क्रमांकावरती. मयूर बाबरची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर कमबॅक करून दर्शवला या ठिकाणी पुन्हा एकदा मयूर बाबर याने. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला गुणी कौशल्य त्याच्याकडे आहेत, ॲबिलिटी आहे आणि चांगली गोलंदाजी सातत्याने तो करत असतो मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 2 बाद 7. 2 फलंदाज देखील बाद केलेत या ओव्हरमध्ये मिस्टर मयूर बाबर या गोलंदाजाने. पुढील बॉल. यावेळेस सुचितचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि हुकचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू देखील आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून मात्र संपन्न होते. धावफलकावरती धावा आहेत 2 बाद 7. धन्यवाद अडीचा, थँक्यू सो मच. चला ग्रुप मीटिंग करायची नाहीये. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक असणार आहे. चला घाई करायची आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता संघाचा संघनायक मिस्टर एकनाथ तभाळे बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. एकनाथ टभाळे बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पाहायला मिळतील. आज वैभव धूम नाही आहेत आणि त्याची कमतरता निश्चितच जाणवत असेल, कारण ज्यावेळेस प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑलराऊंडर खेळाडू नसतो त्यावेळेस निश्चितच कमतरता थोडी जाणवते. चला वेळेकडे देखील लक्ष असू द्या, वेळ जास्ती खर्च केला जातो. षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल धीम्या गतीने फेकलाय. बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत मिस्टर अक्षय धुमाडा. अक्षय धुमाडा याचा खेळ निश्चितच टिवरीच्या त्या मैदानावरती काय जबरदस्त बॅटिंग केली होती अक्षय धुमाडा याने. बॅटिंग पुन्हा एकदा आठवावी लागेल. पुढील बॉल. यावेळेस आखो टप्प्याची लेंथ ऑन साइडला उडवला. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. येतोय हा षटकार 6. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. योगेश धिंडा दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आयु चंदुका चषक 2026 मध्ये. पहा अखूड टप्प्याची लेंथ मिळाली. ऑफ स्टंपला सफल झाले. वेट अँड वॉच. जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले मिस्टर अक्षय धुमाडा आणि चेंडूला पाठवलं फायनल बॉर्डर लाईनच्या पलीकडे. या षटकाराच्या सायन धाव फलक पोचले गेले ते म्हणजे 13 अंकांवरती. पुढील बॉल. यावेळेस ओव्हर पिच बॉल. हा देखील बॉल पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. येतोय षटकार.
षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 19 अंकांवरती. अक्षय दुमाळा ऑन फायर. पुढील बॉल यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर निघणारा हा बॉल निश्चितच वाईट. त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. योगेश दिंडा यांना आम्ही विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस देखील चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र पूर्ण होईल. धावफलक इकडे पुढे सरकला, पोहोचला गेला 21 अंकांवरती. ही धाव गती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू चा खेळ मात्र इथून संपलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता अजयनं. राईटी बॅट्समन आहे परंतु गोलंदाजी डाव्या हाताने करतायत. असे गुण फार कमी पाहायला मिळतात खेळाडूमध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. चांगले फिल्डिंग पहा. अक्षयचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला आहे. 2 धावा अगदी वेगाने या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीनं 23 धावा ऑन द स्कोर बोर्ड. न्यू स्टार मडवीपाडा. चला प्रत्येक ओव्हर साठी तुम्ही एवढा जर एक ना दादा वेळ घेत असाल तर मग ग्रुप मीटिंग करू नका. चला वेलेकडे देखील लक्ष असू द्या. इतकी बॉईज खंडीपाडा टीम वेळ थोडा जास्त खर्च करत आहे. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपला. धावफलकावरती धावा आहेत 11.50च्या सरासरीनं 23 धावा. आता मात्र दोन्ही बॅटर ज्या आहेत पूर्णपणे सेट झालेत. चांगल्या धावा त्यांच्या बॅट मधनं आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग चांगलं बॅटिंग अक्षयकडनं पाहायला मिळाली आणि चांगला धावफलक उभा करण्याकरता चांगले यशस्वी प्रयत्न मात्र इथून पाहायला मिळाले. आज संघर्ष करत असताना मात्र स्वतःचं शरीर थकलं तरी चालेल परंतु मन थकू देऊ नका. कारण मन थकलं की लढणं संपतं. कारण खरी लढाई ही शरीराची नाही तर मनाची असते. जगातील कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाहीये जोपर्यंत मन हे मजबूत असतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकेट डाऊन मिस्टर अक्षय दुमाडा मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. अगदी फटका फसला होता आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत अक्षय. न्यू बॅटर मिस्टर विशाल इंगळे. जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू. अनेक रेकॉर्ड या खेळाडूंच्या नावावरती देखील आहेत. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग 50 धावा 50 त्यांनी मारली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर मग पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील टीम 94 च्या माध्यमातून त्यांचा नंबर मात्र लागला गेलाय. त्यानंतर टिवरीची ती मोठी स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2 फॉर्मॅट मध्ये
बेस्ट बॅटमन आणि एक फॉर्मॅटमध्ये मालिकावीर आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार अगदी मिळवला होता. म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये जो क्रिकेट आहे ना तो खूप चांगला खेळला गेलाय विशाल इंग्लिशच्या माध्यमातून. अगोदर रेकॉर्ड पाहिला तर मग खूप स्ट्रॉंग आहे. हो इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. मंगेश धूम बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिल्या बॉल वरती मात्र विकेट त्याचा संदेश देतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा बुलटचा बॉल, पुन्हा एकदा पॉइंटला ढकलला. क्षेत्ररक्षक तोच पुन्हा एकदा फ्रेम मध्ये, परंतु झाली आहे त्याच्याकडनं मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. केले चूक त्याचं भुगतान मात्र भरावं लागेल. 4 धावेनं चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सायनं धावफलक वेगाने पुढे सरकलंय. पुढील बॉल यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळतोय मंगेश धूम या गोलंदाजाकडनं. व्हेरिएशन आहे मंगेश धूमकडे देखील. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. अजून एक सुनील नारायण यांच्या ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहा गोलंदाजी करताना हलकासा हात जो आहे तो मागे ठेवला जातो. ओ यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता आणि बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या सुरूमध्ये ही धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजेच 30. चला पुन्हा एकदा एकत्र आलेत. पहा प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर तुम्ही एकत्र आले तर मग वेळ जास्त खर्च केला जाईल. पण आपण देखील त्या ठिकाणी टाइम सेट करा. नाही जी काही पॅनल्टी आहे तुम्ही बिंदास देऊ शकता. आपण वारंवार सूचना देऊन तरी तुम्ही जर शब्दांचं पालन करत नसाल तर मग पॅनल्टी दिली जाईल. पवन टोकरे नावाचा गोलंदाज या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पवन टोकरे एक उभरता सितारा आहे, यंग टॅलेंट. पवन टोकरे देखील खूप उदयास आलेलं हे नाव कितके बॉईज खंडीपाडा टीम करता सातत्यानं आपण पाहिलंय. परंतु इथे मात्र पवनचा खेळ कशा प्रकारे असणार आहे बॉलिंग च्या मार्फत हे देखील आपण पाहणार आहोत. विशाल इंगळे सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. कालचा दिवस आपण पाहिला 19 फेब्रुवारी जगात भारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी. आणि कालच्या दिवसामध्ये डीजे वाद्यकांनी देखील लय पकडली होती. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी ऐकवली होती. किंवा छत्रपतीचा छावा आणि या ठिकाणी मिळतील विशाल इंगळेला या स्ट्रोक वरती 6 धावा. षटकार धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहा पवनच्या पहिल्याच बॉल वरती षटकार पेश केला विशाल इंगळे. नाम तो सुना ही होगा. यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू मिस्टर विशाल पहिल्याच बॉल वरती षटकार खेचला. इथून मात्र हलकासा प्रेशर बॉलर वरती असणार आहे. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 36 अंकड्यांवरती. 5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. पवन ओ यावेळेस बेस टाइम स्ट्रोक. पवन अँड विकास हे 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते, परंतु नो चान्स ऑन द फिल्डर. खाली क्षेत्रामध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल होताना आपण पाहिला, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 38 अंकांवरती. धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
4 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती विशाल इंगले पूर्णपणे सेट झालेत. ओ यावेळेस आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. बॉलची पिचिंग आपण पहिली तर मग योग्य ठिकाणी पाहायला मिळाली आणि तिथून चेंडू बाउन्स झाल्यानंतर अगदी बॅटरच्या शरीराला जाऊन अडकतोय. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 चेंडूमध्ये 8 धावा तर खर्च केलेत पवन टोकरेनं. इथे मात्र अजून 3 चेंडू बाकी असणार आहेत. अखो टप्प्याची लेन आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका विशाल इंग्लिशच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद अडूज, थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच काटेकी टक्कर साई कृपा स्पोर्ट विरार भाडा आणि त्यांच्या समवेत आई मरुदेवी स्पोर्ट राजावली. चला टॉस साठी रेडी राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये पवन टोकरेचा पुढील बॉल. ऑन स्ट्राईक वरती सेट झालेला बॅटर विशाल इंगले. वाईट बॉल. वन टचच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 43. 43 अंकांवरती पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याची मानसिकता आणि या 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावणे धावफलक पोचले गेले 45. 45 या अंकांवरती धावगती मात्र पोचली गेली आहे. आता मात्र शेवटचा बॉल इथून मात्र बाकी आहे. ओ आणि शेवटच्या बॉल वरती पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. बॉलच्या मिनिट मध्ये आले, बॉलला रेट केला आणि सुंदर स्ट्रोक मात्र वाईट लॉंग ऑनच्या बाहेर खेचला गेलाय. षटकार 6. एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. बोले बाळा तू कुठे चालला तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण. माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे. अय्या तुझं नाव काय रे? DJ Rohit in the mix. चला शत्रुक्षण आहे ते सजवायचं आहे. टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. साई कृपा स्पोर्ट विरारपाडा टीमचं संघनायक आपण यायचं आहे.
मोरदेवी स्फोट राजावले टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले टॉस बॉक्स मध्ये. साई कृपा स्फोट विरार फाटा, तुम्हाला आम्ही आवाज अगोदरच दिला होता. चला टॉस बॉक्स मध्ये लवकर यायचं आहे. टॉस आहे तो मात्र इथे संपन्न केला जाईल. योगेश धिंडा यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. आई मोरदेवी स्फोट राजावळी ए संघ हिरादादा अँड कंपनी आणि त्यांच्या समवेत साई कृपा स्फोट विरार फाटा पंकज तुतडे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विकी जी भादाळे आणि आमचे सर्व मेहुणे असंच म्हणावं लागेल. दोन संघामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. योगेश धिंडा दादांचे शुभ हस्ते. टॉसची प्रतिक्रिया जी आहे ती मात्र केली गेली आहे. टॉसचा निकाल मोरदेव स्फोट राजावली हे संघाच्या बाजूने लागला आणि डिसाइड बॉल फर्स्ट. चला मॅचला होते सुरुवात. जयदीप कोठारीचा पहिला बॉल ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर तुम्ही पाहू शकाल योगेश धूम. पहिला बॉल खेळत असताना मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत विकास भोईर. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील. लक्ष आहे ते म्हणजेच 52 धावांचं आणि या 52 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे अवघ्या 4 ओव्हर मध्ये. योगेश ऑन स्ट्राइक. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला एलिव्हेशन प्रॉपर करू शकले नाहीयेत आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र मिस्टर योगेश धूम बाद. रुद्रा इन द मिक्स. धन्यवाद आयडल्स, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू आला होता आणि दुसऱ्या बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक खेळले गेले मिस्टर योगेश धूम आणि झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. 52 धावा चेस करायच्या आहेत. हो सॉफ्ट हँड यावेळेस स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर पवन. 2 धावा इथून मात्र पवनला मिळाल्या जातील आणि या 2 धावेनं शुभारंभ होतोय धाव संख्येचा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 2. अजून इथून आपण पाहिलं तर मग 50 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 21 चेंडू आणि 50 धावा होऊ शकतात. हो स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फेड ऑफ मध्ये काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेलाय आणि पवन
ओव्हरचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय आउट. आणखी एक फलंदाज मात्र पवन देखील बाद झालेत. पवन एक यंगस्टार खेळाडू होता आणि इथून जी संधी मिळाली होती त्या संधीचं मात्र सोनं करायचं होतं. पवनला मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. दोन फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 2 धावा असताना. एक फलंदाज जर 0 धाव संख्येवरती बाद झाला, योगेश, त्याच्यानंतर पवन आणि आता मात्र दिनेश बाबर. दिनेश बाबर याला गब्बरची भूमिका मात्र इथे करावी लागणार आहे करण्याकरता. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड गॅपमध्ये चेंडूला ढकललंय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल. 2 धाव फलक पोहोचले गेले 4 अंकांवरती. पहा, सिंगल डबलला देखील खूप महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जर मोठे फटके तुमच्या बॅट मध्ये येत नसतील तर मग सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करावं लागतं. जयदीप कोठारीचा हा पुढील बॉल समोर या ठिकाणी खेळले गेले सरळ बॅटनं आणि अगदी वेगाने चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. येतोय चौकार 4. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 2 बाद 8. केतकी बॉईज खंडीपाडा. अजय किरकिरे नावाचा गोलंदाज मात्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी निश्चितच उजव्या हाताने केली जाते परंतु गोलंदाजी अक्षरशः डाव्या हाताने करण्याकरता माहेर असलेला हा विकेट टेकर गोलंदाज मिस्टर अजय किरकिरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ऑन स्ट्राइक वरती मिस्टर विकास भोईर. हो, चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. विशाल इंगले पुढे येत आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक हलवारपणे पुढे सर्किल पोहोचला गेलाय 9 या अंकांवरती. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव आणि तो अनुभव आहे मिस्टर दिनेश बाबर याच्याकडे. चांगलं बॅटिंग तो करू शकतोय. चांगला स्ट्रोक यावेळेस पुन्हा एकदा खेळले गेलेत. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. आणि इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 42 धावा ह्या बनवाव्या लागतील आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 चेंडू 42. हो, चांगला स्ट्रोक मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. वाह, काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेलाय. निश्चितच उत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये हा क्षेत्ररक्षकाचं नाव निश्चितच ऍड केलं जाईल. ज्या अनुषंगाने हा झेल मात्र त्याने पकडलाय. अगदी टटेल सर्कलच्या बाहेर जाऊन उलट्या दिशेनं पकडणं निश्चितच कठीण असतं परंतु यावेळेस त्याने सोपं
दर्शवलंय. विकास भोईर देखील बाद झालेत. मयूर बाबर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी अजय कडनं देखील आपल्याला पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. चांगला स्ट्रोक होता, परंतु कौतुक करावं लागतील शॉर्ट फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाचा ज्या अनुषंगाने त्याने झेल मात्र या ठिकाणी पकडला विकास भोईर या बॅटरचा. मयूर ऑन स्ट्राईक. सोफॅनने यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकललंय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव ही मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. इथून कुठल्या तरी एका खेळाडूला जोखीम जी आहे ती मात्र उचलावी लागणार आहे. दोन बंधू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मयूर बाबर आणि दिनेश बाबर. दो भाई आणि दोनों तबाही असं म्हणावं लागेल. त्यांच्याकडे तो खेळ आहे. हो, यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस, डॉट बॉल. पहा हलकेच बॅटर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. हलकीच लेंथ मात्र गोलंदाजांनी मागे ठेवली आणि तिथून मात्र चेंडू अगदी थोडासा खाली राहिला होता. पुढील बॉल. यावेळेस सरळ बॅटने पुन्हा एकदा स्ट्रोक केले गेले. जयदीप कोठारी पुढे येतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. येतोय दिनेश बाबर याच्या बॅट मधनं हा दुसरा चौकार. 4. आया गे तुरे वालू वाजवीत कोणत बेस वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. धन्यवाद अडेज, थँक्यू सो मच. पहा 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 37 धावांची आवश्यकता आहे. 37. अजित इंगले बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. मास्टर माइंड गोलंदाज मिस्टर अजित इंगळे. नुस्टार मढीपाडा टीमचा जर जो गेम आहे तो पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर तो आहे मास्टर माइंड खेळाडू मिस्टर अजित इंगळे. जबरदस्त अनुभव आहे अजित इंगलेकडे. इष्टांच्या मागे सातत्याने उभे असतात आणि तिथून मात्र प्रत्येक खेळाडूला गाईड करण्याचं काम ते मात्र करत आहेत. पुढील बॉल पहा, खोल टप्प्याची लेन ऑन साईडला मयूर खेळले गेलेत. अक्षय दुमाडा पुढे येत आहे. चेंडूला उचलताय. चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. पहा मयूरला जे करायचं होतं ते मात्र मयूरने केलंय, कारण दिनेश बाबर पूर्णपणे सेट झालाय आणि त्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात. इथून आणखी काही धावा हव्या आहेत. खूप टप्प्याची लेन होती. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळाली जाईल. मोठा स्ट्रोक खेळायचा होता आणि अगदी बॅटरच्या झोनमध्ये चेंडू टाकला होता. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावगती जी हलू सरकली आहे, पोचली गेले 17 या अंकांवरती. मित्रांनो, कासवाच्या गतीने का होईना रोज थोडीशी प्रगती करा. भरपूर येतील ससे आडवे, त्या सशांना हरवण्याचा प्रयत्न करा. आणि यावेळेस आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं मयूरच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4. रोशन तुमडा यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचा देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. ओ, हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. भरपूर वेळ चेंडूला हवेमध्ये आपण पाहिलं. जयदीप कोठारे अगदी वेगाने पुढे आला होता झेल पकडण्याकरता, परंतु झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 23 अंकांवरती.
अजूनही इथून जिंकण्याकरता 29 धावा. 7 चेंडू 29. ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागणार आहे. सॉरी 8 चेंडू 29. ऑन साइडला खेळले गेलेत. विशाल इंगले आहेत बॅकअप साठी. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. पहा 5वा चेंडू फेकला गेलाय. हलकीच मिस्टेक झाली होती आणि इथून अजून सुद्धा 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये यावेळेस 27 धावा बनवावा लागतील. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. हा बॉल वरती जर मोठा फटका आला तर मग सामना 60-40 पाहायला मिळेल. 7 चेंडू 27. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षक अशी ही स्पर्धा. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग या मैदानाला देखील एक श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण नगरी पुमण असं नाव मात्र या मैदानाला दिलं गेलंय. मैदानाच्या बाजूने आपण पाहिलं तर मग झाडं देखील आहेत. आणखी पुढे गेलं तर पर्वत रांगा आणि त्या पर्वत रांगामध्ये कामनदुर्ग एक नजारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डोंगराच्या कुशीमध्ये हे लपलेलं मैदान आणि या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आई चंदुका स्फूट सारजाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण नगरी पुमण असं नाव मात्र या मैदानाला या ठिकाणी दिलं गेलंय. 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 26 धावा अजूनही बनवावा लागतील. 6 चेंडू 26. इथे मात्र प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल हा मॅच जिंकण्याकरता. थोडासा मॅच कठीण झालाय कारण जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात मात्र झालेली नाहीये. ओ पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. ती सीमारेषा लगत हा झेल आकाश काणाच्या माध्यमातून पकडला गेलाय आणि मयूरचा खेळ संपन्न झालाय. आउट. अविकास पागे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत. विशाल इंगलेला पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळाली आहे. पुढील बॉल यावेळेस सॉफ्ट हँडने मात्र ऑन साइडला स्लाइस केलंय. अक्षय पुढे येत आहेत. चांगलं फिल्डिंग. एक धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल. एका धावेनं धाव फलक फुसलं गेलं ते म्हणजेच 27 अंकांवरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. विशाल इंगले आहेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट चेंडू मात्र इथून फेकलाय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती दिनेश. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मात्र इथून केले जात आहेत परंतु यावेळेस हा चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडले जाईल. 3 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू बाकी आहेत. यस 3 बाकी आहेत. यावेळेस चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पकडला जाईल झेल आणि संपन्न होतोय. दिनेश बाबर ह्याचा खेळ आउट.
पुढील बॉल फक्त औपचारिकता बाकी आहे. गौरव वाले तर न्यू बॅटर, एक सिंगल धाव गौरवने इथे मात्र पूर्ण केली आहे. त्याच्या खात्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल आणि फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, दुसरे काही नाही आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये विशाल इंगळेचा शो पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय नो स्टार मडवीपाडा या संघानं. हार्डक टीम खंडीपाडा, एकनाथ टभाले दादा अँड ऑल प्लेयर्स अतिशय चांगला केलं, तुम्ही देखील या ठिकाणी दर्शवला. परंतु आज प्लेइंग 11 मध्ये किरण धूम, वैभव धूम सारखे प्लेयर मात्र अनुपस्थित होते आणि त्याचा परिणाम मात्र संघावरती निश्चितच दर्शवला. आणि ज्या वेळेस एखादा चांगला खेळाडू टीम मध्ये नसतो त्यावेळेस टीम थोडीशी कमजोर ही आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण पाहिलं तर चांगला खेळ जरूर दर्शवला, त्यांचा देखील करूया आपण या ठिकाणी आभार व्यक्त.